5 वर्षांचा बहिष्कार संपला. मनीषाचा सन्मानाने माहेरी पुनरागमन. आंतरजातीय विवाह केल्यामुळे जात पंचायतीकडून बहिष्कृत झालेल्या मनीषाला तब्बल 5 वर्षांनंतर अखेर सन्मानाने माहेरी परतता आलाय. भटके विमुक्त चित्रकथी समाजातील मनीषावर अंधश्रद्धा आणि जातीय बंधनांचा दुहेरी दबाव होता. मात्र तिच्या भावाच्या लग्नाला उपस्थित राहण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे. या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या प्रयत्नांना यश आलंय. पोलीस प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर जात पंचायतीने अडसर नसल्याचं लेखी दिलंय आणि अखेर मनीषाचा सन्मानपूर्वक स्वीकार करण्यात आलाय. 5 वर्षांनंतर आई वडील आणि नातेवाईकांना भेटताना मनीषाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आता समाजातील कुप्रथांविरोधात लढण्याचा निर्धारही तिने व्यक्त केला आहे. माझ्या शरीरावर सफेद डाग होते आणि ते समाजाच्या दृष्टिकोनातून त्याला कोड समजले जात होते आणि समाजाचा गैरसमज किंवा अंधश्रद्धा म्हणा की अशी स्त्री जिच्या शरीरावर सफेद डाग कोड असलेली स्त्री ही धार्मिक कार्यात चालत नव्हती आणि अशा स्त्रीशी जर लग्न केलं तर तिच्यामुळे देवाचा कोप होतो आपल्यावर, अशी धारणा समाजाची होती. आणि त्याच्यामुळे मला समाजात चांगलं स्थळ येत नव्हतं किंवा चांगल्या ठिकाणी माझं लग्न जमत नव्हतं. मला स्थळ यायचे पण ते व्यवस्थित नसायचे, त्यात काही ना काही प्रॉब्लेम असायचा आणि माझा हट्ट असायचा की मी लग्न करेल तर चांगल्याच मुलासोबत करेल आणि शिकलेल्या पोरासोबतच मला लग्न करायची इच्छा होती. पण समाजाला कोड हे मान्य नव्हतं. त्यानंतर मी आंतरजातीय प्रेमविवाह केला आणि त्याच्यामुळे आम्हाला जातीबाहेर काढण्यात आलं. काही महिन्यानंतर माझ्या कुटुंबाला दंड घेऊन त्यांना जातीत प्रवेश भेटला, पण मी गेल्या 5 वर्षापासून जाती बहिष्कृतच मला ठेवलं. त्याचं कारण हेच होतं की मी आंतरजातीय विवाह केला त्याच्यामुळे. तर मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चांदगोळे सर यांची भेट घेतली आणि डॉक्टर नीलमताई गोरे मॅडम यांच्याशी भेटून माझी समस्या त्यांना मी सांगितली. तर त्यांच्या मदतीने आज मला 5 वर्षानंतर समाजात प्रवेश भेटला आणि माझ्यावरचा बहिष्कार उठला. 26 फेब्रुवारीला माझ्या भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नात मी प्रथम समाजात पाऊल ठेवलं आणि सर्वांनी माझा मनापासून आनंदाने स्वीकार केला. 5 वर्षानंतर मी माझ्या परिवाराला भेटले, माझ्या नातेवाईकांना भेटले, माझ्या बहिणीला मी भेटू शकले 5 वर्षानंतर. तर या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आणि याचं येणाऱ्या काळात मला समाजात ज्या जुन्या चालीरीती, परंपरा, रूपप्रथा यांच्या विरोधात काम करायचं आहे आणि समाजात नवे बदल घडवून आणायचे आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमते अभियानाकडे सदर महिलेची तक्रार आली होती. त्याप्रमाणे आम्ही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नाशिकच्या आयजी व इतरांची आमच्याबरोबर बैठक संपन्न झाली आणि त्यामध्ये नंदुरबार पोलिसांना पोलीस संरक्षण देण्याचं मान्य करण्यात आलं. सदर महिलेने त्या दिवशी लग्नामध्ये तिथे आपल्या जातीमध्ये प्रवेश केला. त्यावेळेस पोलीस बंदोबस्तात ती हजर होती आणि फक्त कायद्याचा न दाखवता आम्ही पंचांशी सुसंवाद केला आणि त्यांनी त्यांची जात पंचायत बरखास्त केली. आंतरजातीय विवाहांना त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आम्ही संबंधितांचे अभिनंदन करतो आणि आभार पण मानतो.